नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आठवणी जुन्या, आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत. गोदाकाठ. अगदी लहानपणापासून गोदाकाठचे मला वेड आहे. माझे गाव गोदावरीच्या काठावर वसलेले आहे. 2 जागी वळणे घेऊन गोदावरी नदी माझ्या गावाच्या 3 बाजूंनी वाहते. जणू दोन्ही हात पसरून तिने माझे गाव प्रेमाने उराशी कवटाळूनच धरले आहे. आज माझ्या या गावापासून मला दूर राहावे लागते. कित्येक दिवस या आवडत्या गोदाकाठची भेट घेता येत नाही. पण सवड मिळाली की मी अगत्याने गावी येतो, तो या गोदाकाठच्या भेटीसाठी. गावी असलो की नदीकाठी जाण्याचे सुख मला भरपूर घेता येते व मी ते घेतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणतीही वेळ असो, नदीकाठी जाऊन बसण्यात मला विलक्षण आनंद वाटतो. सकाळच्या वेळी पूर्व दिशेने येणारी सूर्याची सोनेरी किरणे सगळीकडे पसरत असतात. मंद वाऱ्याच्या लहरींनी गोदावरीच्या पात्रातील संथ पाण्यावर तरंग उठू लागतात. जणू झोपलेली गोदावरी जागी होऊ लागते. तिच्या लाटांवर सोनेरी सूर्यकिरण खेळू लागतात. भल्या पहाटे नदीच्या प्रवाहात डुंबण्यात एक निराळीच मौज असते. काठाला नदीचे पाणी अगदी थंडगार असते, पण प्रवाहाच्या धारेत शिरले की ते अगदी उबदार वाटू लागते. अशावेळी पाण्यात डुंबताना अंगाखांद्यावरून रेशमासारखे मऊ पाणी खळखळत असते. लहानपणी आईच्या मांडीवर डोके ठेवून तिच्या प्रेमळ ओव्या ऐकताना जसे वाटायचे, अगदी तसे वाटते अशावेळी. गोदाकाठी गेले की माझ्या मनात अशा अनेक आठवणी जाग्या होतात. आपली जुनी छायाचित्रे पाहून पूर्वीच्या अनेक आठवणी येतात ना. नदीकाठी गेले की माझीही स्थिती तशीच होते. माझ्या जीवनातील कितीतरी प्रसंग मला आठवतात. या सगळ्याच आठवणी सुखद असतात असे नाही. आपली जुनी छायाचित्रे आपण जपून का बरे ठेवतो? ती काय सगळी मोठी चांगली असतात? माझ्या लहानपणचं एक छायाचित्र माझ्याजवळ आहे. पायात पुणेरी जोडे, गुडघ्यापर्यंत चड्डी, अंगात मुंजीतली शेरवानी व डोक्यावर जरीची टोपी असा गमतीचा व बावळा वाटणारा पोशाख करून मी उभा आहे असे त्यात दिसते. पण आजही मला ते छायाचित्र जपून ठेवावेसे वाटते, कारण पुन्हा न येणाऱ्या माझ्या बालपणची ती आठवण आहे. गोदाकाठ हा तर जणू माझ्या गत आयुष्याचा चित्रपटच आहे. त्याने माझ्या जीवनातील कितीतरी प्रसंगांची चित्रे जतन करून ठेवली आहेत. त्याच्याजवळ गेले की ही चित्रे मला दिसू लागतात. मात्र ती केवळ माझी मलाच बघता येतात. त्यांचा आनंदही केवळ मलाच लुटता येतो. हे पहा, त्यातलेच एक चित्र. एक 10-11 वर्षांचा मुलगा गोदावरीच्या काठावर उभा आहे. त्याच्याबरोबर 2-4 सोबतीही आहेत. पाण्यात आधी कुणी उडी मारावी याविषयी त्यांचा विचार चालू आहे. उडी मारण्यापूर्वीचा तो थंड पाण्याचा स्पर्श म्हणजे अगदी कठीण काम. पण एकदा उडी मारली की तेच पाणी किती सुखद वाटू लागते म्हणून सांगू. अगदी गारठेपर्यंत पाण्यात डुंबायचे व मग काठावरील उबदार मऊ वाळूत लोळायचे. त्यावेळेचा वाळूचा तो स्पर्श, त्याचा अनुभव मला आता घेणे शक्य नाही. कुठलाही छायाचित्रकार त्या स्पर्शाचे छायाचित्र घेऊ शकत नाही. तेथे जाताच मला तो अनुभव पुन्हा घेतल्यासारखा वाटतो. ते सुख पुन्हा जाणवते. क्षणभर मी पुन्हा लहान होतो. हे आणखी एक चित्र बघा. माझ्या जीवनाचे एक नवे पान उलटणारा
तो दिवस होता. MAच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे मला कळले होते. शिक्षण संपले होते. पुढे काय करायचे हे अजून निश्चित होत नव्हते. या मनस्थितीत असतानाच मी गोदाकाठी येऊन तिथल्या वाळूत पहुडलो होतो. जवळच नदीचा प्रवाह वाहत होता. नुकताच सूर्यास्त झालेला होता. क्षितिजावर निरनिराळ्या रंगांच्या छटा उमटत होत्या. हे दृश्य मी डोळे भरून पाहत होतो. जवळच्या मंदिरातील सनईचे सूर वातावरणात घुमत होते. इतक्यात वरच्या बाजूला काही स्त्रियांना गोदावरीच्या प्रवाहावर सोडलेले लहान लहान दिवे खाली वाहत येऊ लागले. पाण्यावर काढलेल्या रांगोळीप्रमाणे ते दिवे दिसत होते. हेलकावत हेलकावत दूर जात होते. मनात आले, या दिव्यांप्रमाणे जीवनात आपल्याला आनंदी राहता येईल का? मी निश्चय केला की पुढे काही का होईना आपण सारा प्रवास याच आनंदी वृत्तीने करायचा. या माझ्या निश्चयाची गोदाकाठी गेल्यावर आजही मला नव्याने जाणीव होते. मन प्रसन्न होते. जगण्यात आनंद वाटू लागतो. आणि म्हणूनच गोदाकाठाबद्दल मला अधिक प्रेम, अधिक आदर वाटू लागतो. काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू. अच्छा.